आश्रमशाळेतील मुख्याध्यापकानं आदिवासी विद्यार्थिनीवर केले लैंगिक अत्याचार, महिला अधीक्षकाही सामील. तलाई तालुका अक्राणी मुलींचे वसतिगृहातील कळसवाना प्रकार, आदिवासी विकास विभागाची लखतर वेशीवर. धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार इथे शिकणाऱ्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर शाळेचा मुख्याध्यापक नामे सायसिंग मोवाशा वसावे राहणार तलाई तालुका धडगाव तसेच महिला अधीक्षका नामे मालती पाडवी राहणार तलाई तालुका धडगाव यांच्या सहमतीनं वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. पीडित विद्यार्थिनी हिनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकानं तिला मारून टाकण्याची धमकी देऊन तसेच विविध प्रकारचे आमिष दाखवून आपल्या कार्यालयात वारंवार बोलावून जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केले. तसेच क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जात असताना तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केल्यानं आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. विशेषतः महिला अधीक्षका यांनी मुख्याध्यापकाला अत्याचारात सहकार्य केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 217/2025 अन्वये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम पॉक्सो ऍक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सदर प्रकरणाचा पुढील तपास धडगाव पोलीस करतायत. साठी संजय पराडके, अक्कलकुवा, अक्राणी. शासकीय आदिवासी आश्रमशाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या शाळेतील इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनीवर त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरवर्तणूक किंवा गैरकृत्य केलेले होते अशा संदर्भात एक विषय आलेला आहे आणि त्या विषयावर धडगाव तालुक्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील नोंद झालेला आहे. अशा आश्रमशाळेतील विद्यार्थिनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अन्याय होतोय, हा कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून मी शासकीय आदिवासी विभाग आयुक्त नाशिक मान्यवरांना विनंती करतो की आपण अशा विषयावर अंकुश आणण्यासाठी तत्पर कार्यवाही केली पाहिजे आणि असे कृत्य कुठंतरी थांबले पाहिजे. म्हणून मी आपण सदर मीडियाच्या माध्यमातून बोलू इच्छितो. धन्यवाद.